बातमी पुण्यामधून आहे। पुण्यातील एकता नगरमध्ये वीज पुरवठा अजूनही विस्कळीत आहे। पूर ओसरल्यानंतर वीज पुरवठा सुरू करण्याची नागरिकांची मागणी आहे। जवळपास 40 ते 45 तासापासून एकता नगरमधील वीज पुरवठा विस्कळीत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। काल पुरामुळे या ठिकाणी मोठी दुरावस्था बनलेली होती। आज पूर ओसरला, मात्र चिखलाचं साम्राज्य आहे, तर दुसरीकडे मात्र वीज पुरवठा अद्यापही खंडित आहे। आणि सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, एकता नगर परिसरामध्ये गेल्या 40 तासांपासून अधिक वेळ झालेला आहे, वीज पुरवठा खंडित आहे। सागर, आपण पाहिलं की खरं तर काल पुरामुळे जे आहे ते एकता नगर आणि या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्यामुळेच या भागातला वीज पुरवठा जो आहे तो खंडित करण्यात आलेला होता। त्यानंतर मात्र गेल्या 40 तासांपासून हा वीज पुरवठा जो आहे तो खंडित असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आज सकाळपासूनच पूर जो आहे तो पूर्णतः ओसरलेला पाहायला मिळतो। मात्र दुसरीकडे वीज पुरवठा नसल्यामुळे ज्या काही स्वच्छता असतील किंवा जी काही कामं आहेत घरातली ती करण्यासाठी या ठिकाणी लोकांना वीज पुरवठा जो आहे तो नाही आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी आता वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। आपण पाहतोय MSCBचे कर्मचारी जे आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न जो आहे त्या करताना पाहायला मिळत आहेत। एकता नगर परिसरामध्ये आता आपण आहोत आणि काही क्षणापूर्वीची वीज पुरवठा जो आहे तो सुरळीत केलेला होता, मात्र तांत्रिक पुन्हा बिघाड झाला आणि पुन्हा एकदा वीज पुरवठा जो आहे तो खंडित झालेला आहे आणि आता पुन्हा हे सर्व कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण परिसरामध्ये ज्या भागामध्ये पुराचं पाणी शिरलेलं होतं तेथील वीज पुरवठा जो आहे तो अद्यापही खंडित आहे। गेल्या 40 तासापासून हा वीज पुरवठा खंडित आहे आणि आता तो युद्ध पातळीवर पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहेत। नक्कीच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।